Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and warm welcome to the session Financial Accounting. Learning objective of this lecture. In this lecture, we will introduce you the stock valuation. We will see what is the meaning of stock and accounting standard 2, which is related to valuation of inventory. What does it says? Introduction to stock valuation. The final accounts mainly consist of profit and loss account and balance sheet. Profit and loss account ascertain profitability of organization, while balance sheet state the position of assets and liabilities as on particular date. While preparing those two statements, we will have to take into consideration the valuation of stock of goods in hand at close of accounting period. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक हा नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे. फायनल अकाउंट मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी करतो? टू ॲसर्टन प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. आणि बॅलन्स शीट कशासाठी करतो? कारण बॅलन्स शीट स्टेट्स द पोझिशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. म्हणजे एखाद्या दिवशी त्या बिझनेसचं पोझिशन काय आहे, त्याचे ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत. While preparing these two statements, म्हणजे ही दोन स्टेटमेंट्स तयार करत असताना we will have to take into consideration value of stock of goods in hand at close of accounting period. म्हणजे अकाउंटिंग पिरियड संपत असताना आपल्या हातात असलेला शिल्लक असलेला माल साठा किती आहे, स्टॉक ऑफ गुड्स इन हँड किती आहे, याचा विचार करावा लागतो. The correctness of profit and loss account and true and fair view of financial position as exhibited in balance sheet largely depends on correctness of value of stock at end of the accounting period. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जे प्रॉफिट दाखवते किंवा लॉस दाखवते, तसंच बॅलन्स शीट जी फायनान्शियल पोझिशन दाखवते, त्या प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचा करेक्टनेस हा तुम्ही व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक कसा केलेला आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. इफ स्टॉक इज नॉट प्रॉपरली व्हॅल्यूड, द अबोव टू स्टेटमेंट विल गिव्ह मिसलिडिंग रिझल्ट. समजा तुम्ही स्टॉकचं प्रॉपर व्हॅल्युएशन केलं नसेल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तुम्हाला चुकीचे रिझल्ट देतील. हेन्स इट विल बी इसेन्शियल टू स्टडी इन डिटेल द प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आणि म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकचा अभ्यास करणं डिटेलमध्ये आवश्यक आहे. कारण जर यू आर नॉट प्रॉपरली व्हॅल्युइंग स्टॉक, इट विल इफेक्ट ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 issued by Institute of Chartered Accountant of India is applicable from 1st April 2016. म्हणजे हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते 1 एप्रिल 2016 पासून लागू झालं. इट डिफाइन्स द इन्व्हेंटरी ॲज ॲसेट. म्हणजे या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये इन्व्हेंटरी हे एक ॲसेट म्हणून दाखवलेलं आहे. कशा प्रकारचं ॲसेट? asset that is held for sale in ordinary course of business. म्हणजे जे पुन्हा विक्रीसाठी किंवा विक्रीसाठी आहे आपल्या ताब्यात, त्या प्रकारचा ॲसेट त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. म्हणून बॅलन्स शीट मध्ये करंट ॲसेट मध्ये क्लोजिंग स्टॉक दाखवला जातो. तर ॲसेट दॅट इज हेल्ड फॉर सेल, विक्रीसाठी जे ॲसेट आपल्या ताब्यात आहे इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस, असं म्हणून इन्व्हेंटरी किंवा क्लोजिंग स्टॉक जो आहे त्याला आपण ॲसेट म्हटलेलं आहे. आपण म्हणण्यापेक्षा अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये इट इज डिफाईन ॲज अन ॲसेट. सेकंड, in the process of production for such sale or in form of material or supplies to be consumed in production process and for rendering services. आता हे ॲसेट कोणत्या प्रकारचं आहे? तर पहिलं इथे म्हटलं इट इज सेल फॉर हेल्ड फॉर सेल, म्हणजे विक्रीसाठी आहे. किंवा जर प्रोडक्शन प्रोसेस असेल तर त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल म्हणून या ॲसेटचा विचार केला जातो.
बघा एकदा पुन्हा एकदा सांगते की अकाउंटिंग स्टँडर्ड 2 issued by Institute of Chartered Accountant of India is applicable from 1st April 2016. It defines the inventory as an asset. The asset that is held for sale in ordinary course of business. Second, in the process of production for such sales or in form of material or supplies to be consumed in production process for rendering of सर्व्हिसेस. बघा हे कशा प्रकारचं ऍसेट आहे, तर जे ऍसेट पुन्हा विक्रीसाठी तुमच्या बिझनेसच्या ताब्यात आहे किंवा तुमची प्रोडक्शन प्रोसेस आहे आणि प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तयार झालेला माल जो तुम्ही विकण्यासाठी ठेवलेला आहे किंवा इन फॉर्म ऑफ मटेरियल किंवा सप्लाईज टू बी कन्झ्युम, जे मटेरियल तुम्ही प्रोडक्शनसाठी वापरणार आहात आणि किंवा जे मटेरियल तुम्ही सर्व्हिसेस रेंडर करण्यासाठी वापरणार आहात त्याचा स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी. विद्यार्थी मित्रांनो, समजा माझं प्रोडक्शन युनिट असेल आणि मी रॉ मटेरियल आणते प्रोडक्शनसाठी, तर तो सुद्धा स्टॉक आहे, तो मी प्रोडक्शनसाठी वापरणार आहे. प्रोडक्शन प्रोसेस झाल्यानंतर फिनिश गुड्स तयार होतं, तो काही लगेच विकलं जात नाही, तयार झालं त्याच दिवशी, काही दिवस माझ्या ताब्यात असतं, तर तोही इन्व्हेंटरी आहे. आणि किंवा सपोज माझा बिझनेस हा ट्रेडिंग बिझनेस आहे, मी खरेदी करते आणि विकते, तर अशा वेळेला जे खरेदी केलंय विक्रीसाठी तो सुद्धा शिल्लक असलेला माल साठा म्हणजे इन्व्हेंटरी. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 स्टेट्स दॅट इन्व्हेंटरी कव्हर्स. आता इन्व्हेंटरी मध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो? गुड्स परचेस अँड हेल्ड फॉर रिसेल, जे आता मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइड मध्ये सांगितलं. फॉर एक्झाम्पल, गुड्स परचेस बाय रिटेलर अँड हेल्ड फॉर सेल, म्हणजे रिटेलरने माल खरेदी केला आणि कशासाठी? विक्रीसाठी ठेवलेला आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हेल्ड फॉर रिसेल, तुम्ही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पुन्हा विक्रीसाठी ठेवलेलं आहे किंवा आहे तुमच्याकडे आणि ते विकणार आहात. लँड or other property held for resale. सपोज जमीन विकण्याचा माझा बिझनेस असेल, तर जी लँड किंवा इतर प्रॉपर्टी पुन्हा रिसेल करण्यासाठी मी खरेदी केलेली आहे आणि ती माझ्याकडे आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्टॉक असं म्हणतो. सेकंड वन, फिनिश गुड्स प्रोड्यूस और वर्क इन प्रोग्रेस बीइंग प्रोड्यूस बाय द कन्सर्न. आता फिनिश गुड्स म्हणजे मी मगाशीच सांगितलं की प्रोडक्शन प्रोसेस आहे आणि प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तयार झालेलं फायनल गुड्स आहे जे विक्रीसाठी तयार आहे, तर तो सुद्धा स्टॉक असतो. किंवा वर्क इन प्रोग्रेस. आता हे वर्क इन प्रोग्रेस काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं माहितीये की कधी कधी प्रोडक्शनचे काही टप्पे असतात की पहिला टप्पा असतो, ते काम पूर्ण झाल्यानंतर तो माल दुसऱ्या टप्प्यात जातो, ते काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात जातो. आता एक छोटंसं उदाहरण आपल्या स्थानिक लेवलचं सांगता येईल की समजा मे महिन्यात माझी ह्याची फॅक्टरी आहे. कसली? फ्रूट प्रोसेसिंग, म्हणजे मी आंब्यावर प्रक्रिया करते. मी एकच आंबा हा विषय घेतला. मे महिन्यात किंवा एप्रिल पासून मला मार्च एप्रिल पासून आंबा मिळतो, त्या आंब्याचा मी पल्प काढून ठेवण्याची एक प्रक्रिया करते. आणि हा पल्प फक्त मी ज्या वेळेला मला आंबा उपलब्ध आहे त्याच वेळेला मी काढते आणि तो स्टोअर करते. ही एक झाली प्रोसेस. त्याच्यानंतर हा स्टोअर झालेला माल ज्या ज्या वेळेला जशी जशी ऑर्डर असेल तसं तसं त्याचं प्रोडक्शन करते. उदाहरणार्थ गणपतीचा सीझन आला, तर गणपतीच्या सीझनला मी काय करते की आंबा मोदक करते. त्याच्या अगोदरच्या सीझनला मी काय करते, तर आंबा वडी तयार करते त्याची, किंवा आंब्याचा जाम तयार करते, किंवा आंब्याचं सरबत तयार करते. तर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तर मी रस काढला, तो पॅक करून ठेवला, हा सुद्धा इन्व्हेंटरी आहे. त्याच्यात ना सपोज मँगो जाम केला, मँगो स्क्वॅश केलं असेल, किंवा वडी केली आहे, किंवा आंबा मोदक केलेत, ह्या सुद्धा आहेत. किंवा मोठ्या ज्या फॅक्टऱ्या असतात त्या मोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये मटेरियल त्या मोठ्या मशिनरीमध्ये आत असतं, सतत चालू असतं प्रोडक्शन. तर अशा वेळेला वर्क इन प्रोग्रेस म्हणजे फॅक्टरी मशीन मध्ये अर्धवट तयार झालेला माल हा सुद्धा इन्व्हेंटरी म्हणून विचारात घेतला जातो. नेक्स्ट आहे मटेरियल, मेंटेनन्स, सप्लाईज, कन्झ्युमेबल अँड लूज टूल्स अवेटिंग यूज इन द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजे मटेरियल, मेंटेनन्स, सप्लाईज किंवा
कन्झ्युमेबल लूज टूल्स हे सुद्धा जे प्रोडक्शन प्रोसेससाठी आवश्यक आहेत यांचा सुद्धा इन्व्हेंटरीमध्ये अंतर्भाव होतो. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 डज नॉट अप्लाय फॉर. आता अकाउंटिंग स्टँडर्ड कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी लागू पडत नाही. मशिनरी स्पेअर्स विच कॅन बी यूज ओनली इन कनेक्शन विथ अन आयटम ऑफ फिक्स ॲसेट अँड हुज use is expected to be regular. So such machinery spares are accounted for in accordance with accounting standard 10. आता फिक्स ॲसेट असतात म्हणजे आपल्या प्रोडक्शनच्या मशिनरी आहेत त्याचे जे स्पेअर पार्ट्स आहेत आणि तो स्पेअर पार्ट्स आपल्याला मध्ये मध्ये लागतो म्हणून तो खरेदी करून ठेवतो. तर हे जे स्पेअर पार्ट आहेत ते इन्व्हेंटरी म्हणून येत नाहीत कारण ते विक्रीसाठी नाही आहेत. आपल्याला जेव्हा लागतील त्यासाठी ते खरेदी केलेले आहेत. अशा स्पेअर पार्ट्सचा अंतर्भाव अकाउंटिंग स्टँडर्ड 10 मध्ये होतो, 2 मध्ये नाही. त्यांना इन्व्हेंटरी म्हणत नाही. Second, work in progress arising under construction contract which should be valued as per accounting standard 7. आता समजा तुमचा बांधकामाचा व्यवसाय आहे. आता बांधकाम करत असताना तुम्ही काय करता? तर तुम्ही पाया बांधता, त्याच्या भिंती बांधतात, म्हणजे स्लॅब घातलं जातं. म्हणजे असे त्याच्या स्टेप्स आहेत. बरं, हे सगळं झाल्यानंतर त्याचं प्लास्टरिंग होतं, नंतर लाद्या बसवल्या जातात किंवा प्लास्टर व्हायच्या आधी पहिला काय केलं जातं? इलेक्ट्रिक म्हणजे वायरिंग केलं जातं, प्लंबिंग केलं जातं. तर त्यामुळे अकाउंटिंग इन्व्हेंटरी म्हणजे हे अर्धवट तयार झालेला माल वगैरे हे जे कन्स्ट्रक्शन लाईन मधला जो आहे वर्क इन प्रोग्रेस तर तो अकाउंटिंग स्टँडर्ड 2 नुसार इन्व्हेंटरी मध्ये त्याचा अंतर्भाव होत नाही. तर त्याचं व्हॅल्युएशन अकाउंटिंग स्टँडर्ड 7 नुसार होतं. Third one, work in progress in case of service providers, for example, incomplete assignment of an consultant, merchant banker, hospital, etc. आता मर्चंट बँकर्स जे असतात ते तुम्हाला सल्ले देत असतात किंवा कन्सल्टंट जे असतात तर ते सल्ले देत असतात कशाच्या संदर्भात म्हणजे तुमच्या बिझनेसच्या संदर्भात असेल इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात असेल किंवा हॉस्पिटल मध्ये तुम्हाला मध्ये मध्ये गरज जशी लागेल तस तसे तुम्ही जाऊन सर्व्हिसेस घेता. तर या दृष्टिकोनात ना ही काही कन्सल्टंट जो आहे त्यांना सल्ला दिला विषय संपला असं नाही. त्याचा सल्ला हा आपल्याला पुन्हा पुन्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा आपण घेत असतो. तर त्याचा अंतर्भाव इन्व्हेंटरी मध्ये होत नाही. तसंच इन्व्हेस्टमेंट हेल्ड ॲज स्टॉक इन ट्रेड फॉर एक्झाम्पल शेअर्स डिबेंचर हेल्ड बाय फायनान्स कंपनी म्हणजे आता फायनान्स कंपनी आहे आणि त्या फायनान्स कंपनी बँका असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे कुठेतरी शेअर्समध्ये डिबेंचर्समध्ये किंवा म्युच्युअल फंड जे आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचा अंतर्भाव इन्व्हेंटरीमध्ये होत नाही. अँड लास्ट वन इन्व्हेंटरीज ऑफ लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? गुरं ढोरं घोडा बैल वगैरे असं. ऍग्रिकल्चरल म्हणजे कोंबडी बकरी असं. अँड फॉरेस्ट प्रोड्यूस मिनरल ऑइल ओर्स. ओर्स याचा अर्थ खनिज खडक म्हणजे ज्यात लक्षात एक तुम्हाला माहित असेल की लोखंड हे कशातनं मिळतं तर जमिनीतनं मिळतं खडकातनं मिळतं तांब खडकातनं मिळतं तर त्याला ओर्स असं म्हणतात किंवा वायू याचं जे इन्व्हेंटरी स्टॉक जे आहे त्याचा अंतर्भाव इन्व्हेंटरी मध्ये होत नाही किंवा त्याचं व्हॅल्युएशन अकाउंटिंग स्टँडर्ड 2 नुसार केलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो आज आपण इन्व्हेंटरी म्हणजे काय तर इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करताना अकाउंटिंग स्टँडर्ड 2 लागू पडतो हे आपण बघितलं आणि इन्व्हेंटरी अकाउंटिंग स्टँडर्ड 2 मध्ये काय काय गोष्टीचा अंतर्भाव होतो आणि कुठच्या कुठच्या गोष्टींचा अंतर्भाव अकाउंटिंग स्टँडर्ड 2 मध्ये होत नाही ते आपण बघितलं. थँक्स फॉर लिसनिंग. थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.